गणपतीची गाणी लावण्यात आलेली होती आणि त्याच वेळी या सगळ्या गोंधळात त्यांनी या मी तुला थोडंसं थांबवतो. मी आपल्यासोबत रवींद्र धंगेकर शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार आहेत. आता धंगेकरजी, आपल्यापर्यंत ही बातमी पोहोचलेली असेल, नेमके काय काय तपशील आपल्यापर्यंत पोहोचलेत आणि आपली पहिली प्रतिक्रिया एकूणातच या घटनेबद्दल, कारण विसर्जन आहे उद्या आणि त्या पूर्वसंध्येला अशा प्रकारे गँगवॉर होत आहे पुण्यामध्ये. नाही, असं गालबोट गणेश उत्सवाला लागायला नव्हतं पाहिजे. आणि खरं तर पुणे शहराचा गणेशोत्सव जगाच्या वैभवशाली साक्ष देणारा उत्सव आहे आणि या उत्सवामध्ये अशा पद्धतीचं घटना घडणं योग्य नाही. आज पुणे शहरामध्ये अनेक परदेशी नागरिक सुद्धा उद्या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होतात आणि अनेक मान्यवर सहभागी होतात. तर अशा घटनेने जे गालबोट लागलं हे चुकीचं आहे. पोलिसांनी बंदोबस्त करावा अशा ज्या प्रवृत्तीचा. आणि अशा पद्धतीने जर पुणे शहरात जर उत्सवाच्या काळामध्ये घडत असेल तरी पुणेकरांना शर्मेने मान खाली घालण्यासारखी घटना आहे. पोलिसांनी याच्यावर लक्ष ठेवून अशा चुकीच्या वागणाऱ्या लोकांवर कडक शासन केलं पाहिजे. धन्यवाद धनगेकरजी, आपण सविस्तरपणे प्रतिक्रिया दिली त्याच्याबद्दल. तर हत्येचं कारण अस्पष्ट आहे. पुण्यामध्ये गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला गँगवॉरचं प्रकरण बघायला मिळते. मंदार गुंजारी आपल्यासोबत आहेत, आपले प्रतिनिधी. मंदार, मिकीने आता घटनाक्रम किंवा घटनास्थळावरून सविस्तर माहिती दिलीच, मात्र या घटनेची पार्श्वभूमी जी आहे ती नेमकी कशा प्रकारे समोर येते आता? मंदार, सर्वात आधी या हत्येमुळे उद्या जी विसर्जन मिरवणूक पुण्यामध्ये होणार आहे त्या विसर्जन मिरवणुकीवरती एक तणावाचं सावट निर्माण झालेलं आहे. तू विचारलंस की याची पार्श्वभूमी काय आहे, तर पुण्यामध्ये गेली 4 दशकं आंदेकर टोळी गुन्हेगारी विश्वामध्ये कार्यरत आहे आणि आता या टोळीचा प्रमुख आहे बंडू आंदेकर. या बंडू आंदेकरच्या 2 मुली संजीवनी कोमकर आणि कल्याणी कोमकर या 2 सख्या बहिणी, सख्या जावा देखील आहेत. आणि या बंडू आंदेकरचे 2 मुलगे, वनराज आंदेकर ज्याची मागील वर्षी 1 सप्टेंबरला हत्या झाली होती आणि दुसरा कृष्णा आंदेकर. तर हे जसं टोळी युद्ध आहे तसंच हे गृहयुद्ध देखील आहे. मागील वर्षी संजीवनी कोमकर आणि वनराज आंदेकर या सख्या भाऊ आणि बहिणीमध्ये वाद झाला आणि त्यातून संजीवनी कोमकरनी सख्या भावाची म्हणजे वनराज आंदेकरची हत्या घडवून आणली. या हत्येमध्ये संजीवनी कोमकर, संजीवनीचा नवरा जयंत कोमकर, जयंत कोमकरचा भाऊ गणेश कोमकर हे आरोपी आहेत. सोमनाथ गायकवाड हा यामधला मुख्य आरोपी आहे आणि एकूण या सगळ्या आरोपींना आता तुरुंगामध्ये डांबण्यात आलंय. या आरोपींच्या नातेवाईकांवरती बदला घेण्यासाठी म्हणून आंदेकर टोळीकडून गेल्या काही दिवसांपासून पाळत ठेवण्यात येत होती. रविवारी रात्री पुण्यातील कात्रज भागामध्ये रेकी करताना आंदेकर टोळीचा एक दत्तात्रय काळे नावाचा जो सहकारी आहे त्या टोळीतला जो सदस्य आहे तो पकडला देखील होता पोलिसांनी. यावरून हे स्पष्ट होतं, म्हणजे आता जो मागचा रविवार आहे त्याच रविवारी पोलिसांनी ही कारवाई केली होती. त्यातून हे स्पष्ट होतं की आंदेकर टोळी मागील वर्षी झालेल्या हत्येचा बदला घेण्याचा प्रयत्न करते आहे. मात्र तरी देखील पोलिसांकडून कोणती ढिलाई राहिली का, पोलिसांकडून कोणती चूक राहिली का हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. कारण विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वसंध्येला या गोविंदा कोमकरची हत्या झालेली आहे आणि यामुळे उद्याच्या विसर्जन मिरवणुकीवरती आपल्याला तणावाचं सावट पाहायला मिळत आहे. अश्विन, मंदार, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. मिकी घाईंनी आपल्याला घटनास्थळावरून माहिती दिली. मिकीचे देखील धन्यवाद. आणि आता पुढची बातमी. सोलापुरातून कुर्डूमध्ये अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या जिगरबाज महिला IPS अधिकारी अंजना कृष्ण